सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि मी आलेलो आहे सध्या पाचवडला. सकाळी मॉर्निंगला मेडिटेशन केलं, थोडंसं डाएट प्रॉपर केलं. आता मी आलेलो आहे पाचवडला आणि पाचवडमध्ये येऊन मी भेटलो महालक्ष्मी किराणावाल्यांना, जे की म्हणजे खूप रेग्युलरमध्ये आहे. त्यांचं रेग्युलरमध्ये ऑर्डर असतात, तर त्यांना विचारूयात आपण गुरुची फीडबॅक. त्यांना गुरुचा प्लस पॉईंट काय वाटतं तुम्हाला गुरुमध्ये? गुरुचे सगळे ड्रायफ्रूट बेस्ट क्वालिटीचे आहे, नंबर 1 क्वालिटीचे आहे. आणि असं म्हणायला हरकत नाही की ग्राहकांची पण पहिलीपासून आता सध्या इकडे पाचवडच्या मार्केटला किंवा पाचवड साईडला गुरुचीच झालेली आहे. आणि गुरुचा एक वीक पॉईंट मला सांगायचं असं वाटतं की किसमिसबद्दल आहे. किसमिसचे रेट सध्या वाढलेले आहेत आणि किसमिसची जे पॅकेट येतात आपली जुन्यामध्ये त्याच्यावरती MRP जरा कमी आहे. पहिलं आणि त्याचा परिणाम ग्राहकावरती असा होतो की जे ग्राहकांमध्ये भ्रम असा निर्माण होतो की त्याच्यावरती MRP कमी असल्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे ती जराशी लो वाटते ग्राहकांना. त्याच्यावरती आज माझं एक सजेशन आहे की त्याच्यावरती MRP जी आहे ती वाढून घ्यावी. कारण गुरुच्या प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी बेस्ट आहे. क्वालिटीप्रमाणे त्याच्यावरती MRP ती आली पाहिजे. आणि पुन्हा एकदा असं सांगावं वाटेल की जेवढे पण चॅनलवरती जेवढे काही सबस्क्राईब किंवा जेवढे काही व्ह्युअर्स आहेत सगळ्यांनी मी अशी विनंती करतो की गुरुचे ड्रायफ्रूट जेवढे आहेत सगळ्यांना तुम्ही एकदा आवर्जून ट्राय करा. बेस्ट एकदा जर तुम्ही ते ड्रायफ्रूट जर घेतलेत तर आवर्जून नेमकं त्याची परत तुम्ही रिपिटेशन करता आणि परत त्या गोष्टींच्याबद्दल तुम्ही आग्रह धरताल की प्रत्येक दुकानदाराला किंवा किराणावरती किंवा मॉलवरती पण गेले तरी तुम्ही म्हणताल की आम्हाला हा गुरुचा ड्रायफ्रूट द्या म्हणून. ठीक आहे, थँक्यू सर. तर आंबट कंप्लीट केलं, पाचवड कंप्लीट केलं आणि आता राहिलं फक्त गोलापांगरी कंप्लीट करणार, थेट जाणार जालन्यात. आता वाजले 2-2:30 वाजले असतील आता. म्हणजे हा रूट माझा सर्वात जवळचा रूट आहे. आणि एक तुम्हाला एक मनी मॅनेजमेंटचा एक प्लस पॉईंट हा सांगायचं होतं की जेव्हा जस्ट सपोज मला 20,000 रुपये पेमेंट आहे, तर म्हणजे मनी मॅनेजमेंट मी एका फ्रेंडला विचारलं की तुझं मनी मॅनेजमेंट काय, तर तो म्हटला जसे येतात तसे निघून जातात, काही म्हणजे लक्ष नाही राहत पैसे किती येतात किती जात ना कंट्रोलमध्ये राहत. म्हणजे ही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही असं ओपिनियन होतं त्याचं. तर मला असं वाटतं की मनी मॅनेजमेंट असलं पाहिजे. आणि त्याचं एक रूल मला सांगायचं आहे तुम्हाला की 50-30-20 हा एक रूल असतो. 50% जे असतात ते आपले एक्सपेन्सिसवर असतात. म्हणजे डेली तुमचा जो खर्च असतो तो सपोज मला 20,000 आहे, तर 50% 20,000चे किती होतात? 10,000. 10,000 मी खर्चणार घालणार म्हणजे जी की नीड आहे मला. आणि वॉन्ट्स म्हणजे जी माझी डिझायर आहे किंवा थोडंफार ऐशो आरामामध्ये मला काही इच्छा आहे काहीतरी अनवॉन्टेड चीज घ्यायची, तर ते 50% झालं. त्याच्यानंतर 30%मध्ये असे येतात जे की डिझायर वगैरे. आणि जे 20% असतात म्हणजे 6,000. 20,000चे 30% 6,000 तुमचे जातात तुमच्या डिझायरवर. सपोज तुम्हाला फिरायला जायचं आहे, शॉपिंग वगैरे करायची आहे एक्स्ट्राचं, ते तुम्ही 6,000पर्यंत करू शकता. आणि बाकीचे राहतात ते 4,000. 20% ते तुम्हाला सेविंग करायला पाहिजे ॲटलिस्ट आफ्टर 20. जर तुमची एज 20+ असेल तर तुम्ही सेविंग आतापासूनच इन्व्हेस्टमेंट वगैरे स्टार्ट केली पाहिजे, असं माझं ओपिनियन तरी आहे. आणि हे खूप सारे जण करतात. इथं एक सगळ्यात खतरनाक गोष्ट बघितली मी ॲक्च्युली. इथं हा जो एन्व्हायरमेंट आहे इथे एक बंद पडलेली रसवंती आहे. इथे कोणीच नाही, त्याच्यामुळे दही घेतलेलं आहे मी आजचं. आणि तुम्हाला एक जे दाखवायचं होतं ते एक सेकंड ना, मी जे बघितलं इथं आल्यावर मी थोडंसं घाबरलो, पण त्याला म्हटलं हे काय नवीनच. तर जी म्हैस वगैरे असते तिथं थोडं म्हैसला आता पण जितकं खतरनाक दिसत येते. थोडं विचित्र आहे, बट माहीत नाही त्यांनी ते का जपून ठेवलंय त्याला. म्हणजे कुठेतरी खड्डं करून तिथं टाकायला पाहिजे, बट ते आहे तसं. तर चला मग जाऊया जालन्याला आणि रात्री भेटूया तुम्हाला जिममध्ये. आजच्यासाठी एवढंच, काही स्पेशल हायलाईट नव्हते आज. हा आंबडमध्ये एक ॲक्सिडेंट झाला थोडासा, खूप म्हणजे कॉन्ट्रोवर्सी झाली दोघांमध्ये. बस मारामारी नाही, बोलाबोली झाली थोडीशी. त्याच्यामध्ये मी तर नव्हतो त्याच्यामध्ये, मी गाडीच्या मागे होतो, तर मी वाचलो, माझ्या गाडीला काही नाही झालं. काउंटर केले, नीट निघलो. आता जाऊयात आपण जालन्याला, चलो. तर आंबड वगैरे केलं, सगळं डाएट प्रॉपर घेतलं. आता येताना एक मील कन्झ्युम करून आलो. आता वर्कआउट करणार आहे. ॲक्च्युली खाली व्हायचा थोडासा इश्यू होता, मी माईक घरीच विसरलो, त्याच्यामुळे रिटर्न जाणं पुरवत नाही. त्याच्यामुळे इथंच थांबून टेरेसवर आलो त्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि आता वर्कआउट करणार आहे. आणि आजचा जो प्रॉब्लेम झाला, एक माझा फ्रेंड आहे त्यांनी म्हणजे सुसाईड अटेम्प्ट केला. खूप वाईट वाटलं ते ऐकून. म्हणजे एक सरकारी नोकरीचं ट्राय करत होता तो आणि खूप म्हणजे चांगली प्रिपरेशन होती, पण तरी पण तो फेल झाला त्याच्यामध्ये. तर सांगायचं हे की सरकारी नोकरी शोधण्यापेक्षा सरकारी नोकरीवाली शोधा, तरी पण लाईफ सेट होऊन जाते.
बट फनी ते फनी असतं, पण शेवटी नाही करायला पाहिजे असतं. चला वर्कआउट करूया आपण, चलो.